बातमी लातूरमधून. लातूरमध्ये नीट पेपर फुटी प्रकरणावरनं भाजप आणि काँग्रेस आमने सामने आले. खासगी शिकवणीचे संचालक शिवराज मोटेगावकरने विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती विरोधात वक्तव्य केलं होतं. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी पाहायला मिळत आहे. दरम्यान मोटेगावकरला अटक झाल्यावर भाजपच्या वतीने गांधी चौक इथे आंदोलन झालं. याचा विरोध म्हणून काँग्रेसने आंदोलन करत सत्तेत असताना विरोध कशाला असा सवाल उपस्थित केलाय. पेपर फुटी प्रकरणातील मोटेगावकरचा थेट काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्याशी संबंध आहे असा आरोप भाजपकडनं करण्यात आलेला. यावरूनच दोन्ही पक्षांमध्ये हा वाद पाहायला मिळतो. 100% मान्य आहे मला हे की भारतीय जनता पार्टीचं सरकार देशात आहे, राज्यात आहे आणि म्हणूनच अशा दंडांड्या लोकांवर कारवाई होऊ शकते एवढी हिंमत भारतीय जनता पार्टीमध्येच आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार जर नसतं तर अनेक वेळा पेपर फुटले काँग्रेसच्या काळामध्ये, पण कुणालाही त्याचा शिक्षा झालेली नाही. पण आता भारतीय जनता पार्टीच्या काळात हे झाल्या मंत्री महोदयांनी आदेश दिले, शासनाने ते पुढे डिपार्टमेंटने त्याच्यावर ऍक्शन घेतली आणि डायरेक्ट आरोपीला अटक केली. त्यांना 9 दिवसाची सीबीआय कस्टडी सुद्धा मिळालेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.